So today we are going to start with chapter number 10, dividend and interest. Introduction. Profit making and profit maximization is the prime aim of all business organizations, including joint stock company. म्हणजे कोणतीही कंपनी प्रॉफिट कमवण्याच्या आणि प्रॉफिट वाढवण्याच्या उद्देशाने अस्तित्वात आलेली असते किंवा कार्यरत असते. The shareholders invest with the aim of earning returns out of the profits of company. काय म्हणतात हे? कंपनीचे जे शेअर होल्डर असतात ते कंपनीच्या शेअर्स मध्ये पैसे गुंतवण्याचं कारणच आहे की कंपनीने प्रॉफिट कमवावा आणि त्याच्यातला प्रॉफिटचा हिस्सा त्यांना मिळावा. आता प्रॉफिटचा अर्थ त्यांनी इथे दिला का? प्रॉफिट इज द डिफरन्स बिटवीन रेव्हेन्यूज अँड एक्सपेन्सेस फॉर अ गिवन पिरियड. आता बुक किपिंग मध्ये आपण बघतोय फायनल अकाउंट मध्ये ट्रेडिंग प्रॉफिट लॉस अकाउंट मध्ये काय असतं? क्रेडिट साइड मध्ये असतं इन्कम अँड गेन्स, बरोबर आहे ना? आणि डेबिट साइडला असतात एक्सपेन्सेस अँड लॉसेस. सो व्हेन द क्रेडिट साइड इज अमाउंट इज लार्जर दॅन डेबिट साइड अमाउंट, वी गेट बॅलन्सिंग वगैरे ॲज अ प्रॉफिट. हो की नाही? हॅलो, येस सर. हा ठीक. आता लेट अस गो फॉरवर्ड. डिव्हिडंड. आता ऍक्च्युअली काय असतं? डिव्हिडंड इज नथिंग बट अ डिवायडेड अ पार्ट ऑफ द प्रॉफिट. The term dividend is derived from Latin word dividendum, which means that which is to be divided. म्हणजे थोडक्यात काय? प्रॉफिटचा प्रपोर्शनेट हिस्सा त्यांच्या शेअर होल्डिंग प्रमाणे शेअर होल्डर्सला दिला जातो, त्याला आपण बोलतो डिव्हिडंड. मराठीमध्ये त्याचं नाव आहे लाभांश. इट इज दॅट पार्ट ऑफ प्रॉफिट ऑफ द कंपनी विच इज डिस्ट्रीब्युटेड अमंग्स इट्स शेअर होल्डर्स. हो, शेअर होल्डर्स मध्ये प्रॉफिटचा हिस्सा डिवाइड करून दिला जातो, डिस्ट्रीब्यूट केला जातो. डिव्हिडंड इज अ शेअर म्हणजे पार्ट इन अ डिस्ट्रीब्युटेबल प्रॉफिट ऑफ अ कंपनी टू विच अ शेअर होल्डर इज एंटायटल्ड व्हेन इट इज फॉर्मली डिक्लेअर्ड बाय द कंपनी. कंपनीने डिव्हिडंड डिक्लेअर केल्यानंतर कंपनीच्या प्रॉफिट मधला जो हिस्सा शेअर होल्डरला मिळतो त्याला आपण बोलतो डिव्हिडंड. ठीक आहे, ही याची मिनिंग दिलेली आहे. आता डेफिनेशन बघूया आपण. ICAI इन्स्टिट्यूटने जे डिफाईन केलेलं आहे डिव्हिडंड, अ डिस्ट्रीब्युशन टू शेअर होल्डर्स आउट ऑफ प्रॉफिट्स आर रिझर्व अवेलेबल फॉर दिस पर्पज. म्हणजे प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करण्याकरता कंपनीचा जो प्रॉफिट असतो, रिझर्व, बरोबर, फ्री रिझर्व त्याला म्हणतो आपण, जो डिस्ट्रीब्यूट करायला अवेलेबल आहे त्याला ते डिव्हिडंड म्हणतात. सुप्रीम कोर्टाने डेफिनेशन केले बघा. इन केस ऑफ गोइंग कन्सर्न म्हणजे चालू कंपनी जी असते, कार्यरत कंपनी, त्याच्याने इट मीन्स पोर्शन ऑफ प्रॉफिट, प्रॉफिटचा हिस्सा. पोर्शन म्हणजे काय? छोटासा हिस्सा. विच इज अलॉटेड टू द होल्डर्स ऑफ शेअर्स इन कंपनी. कंपनीच्या ज्याकडे शेअर्स आहेत त्या प्रत्येकाला तो हिस्सा दिला जातो प्रपोर्शनेटली. प्रपोर्शन म्हणजे काय? जेवढे जे शेअर्स असतील त्या प्रमाणामध्ये त्याला तो हिस्सा मिळणार आहे. समजा एखाद्याने 10 शेअर्स आहेत आणि 10 रुपयाचा एक शेअर आणि 10% म्हटलं तर 10 रुपयाचे शेअर 10 रुपयाने 100 रुपयाचे होतात शेअर्स, त्याची फेस व्हॅल्यू. मग 100 रुपये 10% किती होणार? 10 रुपये डिव्हिडंड त्याला दिला जाणार. पण एखाद्या समजा 1000 शेअर असतील, 1000 गुणिले 10 रुपयाचं म्हटलं की 10,000 होणार. मग 10,000च्या 10% किती? 1000 रुपये होणार. म्हणजे एका व्यक्तीला 10 रुपये मिळतो, एका व्यक्तीला 1000 रुपये मिळतो डिव्हिडंड. मग डिव्हिडंड तुमच्या कॅपिटल इन्व्हेस्ट, तुम्ही जे काही केलेलं आहे कंपनीच्या कॅपिटल मध्ये, जे काही पैसे गुंतवले तुम्ही, इन्व्हेस्ट केले, त्याच्या प्रमाणात तुला मिळणार आहे. आता इथे गोइंग कन्सर्नचा अर्थ सांगितला, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितला. which means a business is operating and making a profit. हे नंतर वाचून घेऊ शकता तुम्ही, याचा अर्थ ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय. फीचर्स ऑफ डिव्हिडंड बघूया आपण. इट इज द पोर्शन ऑफ प्रॉफिट ऑफ द कंपनी. कंपनीच्या प्रॉफिट मधला हा हिस्सा असतो जो शेअर होल्डर्सला दिला जातो. इट इज पेएबल आउट ऑफ प्रॉफिट्स ऑफ द कंपनीच्या प्रॉफिटचा हिस्सा दिला जातो, प्रॉफिट पैकी दिला जातो. आणि डिव्हिडंड इज अ अनकंडिशनल पेमेंट, म्हणजे कोणत्या कंडिशन असत नाही, कंडिशन विना पेमेंट दिलं जातं. त्यानंतर कंपनी कॅन पे डिव्हिडंड ओनली टू शेअर होल्डर्स. म्हणजे शेअर होल्डर्सचे जे मालक असतात, इक्विटी आणि प्रेफरन्स दोघे, त्यांनाच दिला जातो. इतरांना डिव्हिडंड दिला जात नाही. समजा डिबेंचर होल्डर आहे तर त्यांना इंटरेस्ट दिला जातो. इफ अ कंपनी हॅज इश्यूड इक्विटी शेअर्स विथ डिफरन्शियल राईट्स, त्यांचं राईट्स डिफरन्शियल असतात, वेगवेगळ्या प्रकारचे राईट्स असतात. देन द टर्म ऑफ इश्यू ऑफ सच शेअर्स
विल गव्हर्न राईट्स ऑफ शेअर होल्डर्स अबाउट रिसिव्हिंग द डिव्हिडंड. मग त्या प्रमाणामध्ये त्यांना डिव्हिडंड दिला जाणार आहे आणि त्याचे त्यांनी सांगितलं असेल कशा प्रकारे डिव्हिडंड दिला जाणार आहे. डिव्हिडंड कॅनॉट बी डिक्लेअर्ड आउट ऑफ कॅपिटल. कॅनॉट बी डिक्लेअर आउट ऑफ कॅपिटल म्हणजे भांडवलातून प्रॉफिटचा हिस्सा म्हणून दिला जाणार नाही. आपण म्हणतो प्रॉफिटचा हिस्सा, भांडवलाचा हिस्सा बोलत नाही आपण. त्यामुळे डिव्हिडंड इज अ पार्ट ऑफ प्रॉफिट अर्न बाय द कंपनी असा याचा अर्थ आहे. त्यामुळे भांडवलापैकी द्यायचं नाहीये. डिव्हिडंड कॅन बी डिक्लेअर्ड ओनली ऑन रेकमेंडेशन ऑफ बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टरने रेकमेंड केलं तरच दिला जाणार आहे. तर बोर्ड ऑफ डायरेक्टर रेकमेंड कधी करणार, त्या कंपनीने चांगला प्रॉफिट कमवला तर बोर्ड ऑफ डायरेक्टर वर्षाच्या शेवटी बोर्ड मीटिंग घेणार आहे, त्याच्यामध्ये रेकमेंड करणार, सुचवणार, रेकमेंड म्हणजे सुचवणार की यावर्षी एवढा एवढा पैसा कंपनीने प्रॉफिट कमवलेला आहे, तर त्याच्यापैकी एवढा पैसा दिला जावा ऍज अ डिव्हिडंड. डिव्हिडंड इज रेकमेंडेड बाय बोर्ड is approved and declared by resolution passed at the AGM by the shareholders. म्हणजे काय म्हणतात ते की जरी रेकमेंड बोर्ड ऑफ डायरेक्टरने केलं तरी सुद्धा त्याच्यावर ते रेझोल्युशन पास केलं जातं अॅन्युअल जनरल मीटिंग मध्ये. म्हणजे शेअर होल्डर्सचा होकार असणं गरजेचं आहे. डिव्हिडंड ऑफ एनी प्रिव्हियस इयर कॅनॉट बी डिक्लेअर्ड once the year's annual account has been approved by AGM. म्हणजे एखाद्या पाठीमागच्या वर्षाचं डिव्हिडंड तुम्ही आता देऊ शकत नाही जर त्या वर्षाचे डिव्हिडंड अॅन्युअल अकाउंट एखाद्या त्या वर्षाच्या अॅन्युअल जनरल मीटिंग मध्ये अप्रूव्ह झाले असतील तर. म्हणजे एकदा समजा आता 2019-20 आहे, 19-20 आता समजा या मे जून 2020 मध्ये अॅन्युअल जनरल मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये डिसिजन घेतलं म्हणजे अप्रूव्ह केलं त्यांनी अॅन्युअल जनरल मीटिंग मध्ये अॅन्युअल अकाउंट्स. तर त्याच्यानंतर आता पुढे भविष्यात कधीही गेल्या वर्षी 19-20 करता डिव्हिडंड दिला जाणार नाही. प्रिव्हियस इयर करता डिव्हिडंड दिला जात नाही, लक्षात घ्या. एकदा अॅन्युअल अकाउंट अप्रूव्ह केलं तर ते ऑल्टर करू शकत नाही. डिव्हिडंड वन्स अप्रूव्ड अँड डिक्लेअर, एकदा जो अप्रूव्ह केला आणि डिक्लेअर केला की तो द्यायलाच पाहिजे. कंपनीच्या वतीने ते कर्ज होते कंपनी करता, त्याला तुम्ही कॅन्सल करू शकत नाही. रिवोकचा अर्थ कॅन्सल करणे. डिव्हिडंड इन्क्लुड्स इंटरम डिव्हिडंड. लक्षात घ्या डिव्हिडंडचे दोन भाग आहेत, इंटरम डिव्हिडंड आणि फायनल डिव्हिडंड म्हणजे प्रकार आहेत. मग त्याच्यामध्ये इंटरम डिव्हिडंड म्हणजे काय, 6 महिन्यानंतर समजा कंपनीला असं वाटलं की कंपनीची पोझिशन अतिशय चांगली आहे, कंपनीने अतिशय चांगला प्रॉफिट कमवलेला आहे आणि आता 6 महिन्यानंतर थोडासा डिव्हिडंड देऊया, मग त्याला बोलायचं इंटरम डिव्हिडंड. आणि वर्ष संपल्यानंतर जो दिला जातो मीटिंग मध्ये, पुढच्या अॅन्युअल जनरल मीटिंग मध्ये डिक्लेअर केला जातो, त्याला बोलतो फायनल डिव्हिडंड. त्यामुळे फायनल डिव्हिडंडचा हा इंटरम डिव्हिडंड छोटासा भाग असतो, लक्षात घ्या. त्यामुळे असं म्हणू शकतो आपण की फायनल डिव्हिडंड इज मोर और लार्जर दॅन इंटरम डिव्हिडंड आणि इंटरम डिव्हिडंड इज अ पार्ट ऑफ फायनल डिव्हिडंड. मी काय म्हणतो लक्षात येते का तुमच्या? येस सर. थँक्यू. डिव्हिडंड मस्ट बी पेड इन कॅश नॉट इन काइंड. म्हणजे काय म्हणतात ते, आता तुम्ही म्हणा सर तुम्ही लिहिला ना पेड इन कॅश नॉट इन, पेड इन कॅश म्हणजे अगदी कागदी नोटांच्या स्वरूपातच असं नाही, तुम्ही चेकने तुमच्या अकाउंटला सुद्धा ट्रान्सफर करू शकता. त्यांचा इथं म्हणण्याचा उद्देश असा आहे की रुपयांमध्ये दिलेला असला पाहिजे, करन्सीमध्ये दिला पाहिजे, नॉट इन काइंड, वस्तूमध्ये देता कामा नये. नाही तर समजा तुम्ही एशियन पेंट आहे, एशियन पेंट बोलते तुम्हाला 1200 रुपयाचा डिव्हिजन देण्याऐवजी 1200 रुपयाचे कलरचे डब्बे घेऊन जा, तर तसं चालणार नाही. नॉट इन काइंड, वस्तूच्या स्वरूपात डिव्हिडंड देता येणार नाही. डिव्हिडंड हा पैशाच्या स्वरूपातच दिवायला पाहिजे. मग हार्ड कॅश असेल नॉर्मली तुम्ही काय करता ते आपण बघितलेलं आहे, डिव्हिडंड वॉरंट असतं वगैरे आहे ना, तर त्याच्या स्वरूपात चेकच्या स्वरूपात तो दिला जातो डिव्हिडंड. आणि किंवा डायरेक्ट काय करतात तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर करतात. तुम्हाला माहिती सगळं IFSC वगैरे कोडच्या द्वारे डायरेक्ट केला जातो तो ट्रान्सफर. डिव्हिडंड इज टू बी पेड ऑन पेड अप व्हॅल्यू ऑफ शेअर्स. अतिशय महत्वाचं आहे. डिव्हिडंड कशावरती दिला जातो? पेडअप व्हॅल्यू वरती दिला जातो. पेडअप व्हॅल्यू म्हणजे शेअर होल्डर्सने किती पैसे कंपनीला दिलेले त्याच्यावरती. एक्झाम्पल, समजा 100 रुपयाचा शेअर आहे आणि कंपनीने कॉल केलेले आहेत एक 80 रुपये समजा, आणि शेअर होल्डरने 80 रुपये दिलेले आहेत. मग जरी शेअर 100 रुपयाचा असला तरी शेअर होल्डरने 80 रुपये दिलेले आहेत. त्यामुळे कंपनी इज गोइंग टू मेक द पेमेंट बाय कॅल्क्युलेटिंग डिव्हिडंड ऑन ₹80 पेड अप कॅपिटल, पेड अप अमाऊंट वरती. पूर्ण जे फेस व्हॅल्यू असते 100 रुपये त्याच्यावरती नाही, लक्षात घ्या. डिव्हिडंड कॅनॉट बी पेड ऑन कॉल पेड इन ऍडव्हान्स. काय म्हणतात की जर समजा आता एखाद्याने काय केलंय, त्याच्याकडे पैसे आले, कंपनीने आतापर्यंत 80 रुपयेच मागितलेले आहेत, पण त्या व्यक्तीने संपूर्ण 100 रुपये दिले पर शेअर,
असे समजा 100 शेअर, 100 गुणिले 100 10,000. ऍक्च्युली कंपनी मागितलं 8,000च, पण ह्याने समजा पूर्णच्या पूर्ण 10,000 दिलं, म्हणजे 2,000 त्याने ऍडिशनल मध्ये दिलेले आहेत. तर त्याच्यावरती त्या वरच्या 2,000 वरती कंपनी डिव्हिडंड देणार नाही. हा, पण आता काय असतं माहितीये का, कंपनी त्याच्यावरती इंटरेस्ट देऊ शकते एक स्पेसिफिक रेट मध्ये. हा, तर ते असू शकतं, पण डिव्हिडंड देणार नाही. आता पुढे त्यांनी म्हटलेलं आहे बघा, usually the term dividend refer to annual or final dividend unless it is specifically mentioned in the as interim dividend. म्हणजे डिव्हिडंड हा शब्द नॉर्मली फायनल डिव्हिडंड असाच घेतला जातो. जर इंटरम डिव्हिडंड असा शब्द वापरला नाही तर, हे नोट आहे त्याची लक्षात. सगळ्यांना कळतंय का मी म्हणतो ते? हॅलो हॅलो हॅलो, अरे कोणीतरी काहीतरी हो नाही Yes, sir. Yes, sir. हा, ठीक आहे. नाव लेट अस गो फॉर लीगल प्रोव्हिजन्स ऑफ डिव्हिडंड. डिव्हिडंड संदर्भात लीगल प्रोव्हिजन्स काय आहेत एक एक करून बघूया. लीगल प्रोव्हिजन्स ऑन सोर्सेस ऑफ डिव्हिडंड. कंपनीचा स्त्रोत डिव्हिडंड करता कुठून कुठून येणार बघा, नीट लक्ष द्या. कंपनी मे डिक्लेअर डिव्हिडंड अँड पे डिव्हिडंड फॉर एनी फायनान्शियल इयर आउट ऑफ द फॉलोइंग. कंपनी एखाद्या वार्षिक वर्षाकरता आर्थिक वर्षाकरता जो डिव्हिडंड देणार आहे तो कशामधून देणार? करंट प्रॉफिट, म्हणजे या वर्षीचा प्रॉफिट जो कंपनीने कमवलेला आहे, डिप्रिशिएशन आणि रिझर्वला ट्रान्सफर केल्यानंतर जो प्रॉफिट राहील त्याच्यातून देणार. आउट ऑफ प्रॉफिट ऑफ एनी प्रिव्हियस इयर, म्हणजे काय, जुन्या वर्षी पाठीमागच्या वर्षामध्ये प्रॉफिट कंपनीने कमवलेला आहे आणि काही डिस्ट्रीब्यूट केला, अजून काही शिल्लक आहे आणि या वर्षी सुद्धा तेवढा प्रॉफिट नाही कमवला, तर कंपनी गेल्या वर्षीच्या जो अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट आहे त्याच्यातून सुद्धा देऊ शकतात. फक्त प्रॉफिट म्हणून द्यायला पाहिजे. आणि नंबर 1 मोर इज देअर, मनी प्रोव्हाइडेड बाय सेंट्रल और स्टेट गव्हर्नमेंट टू पे डिव्हिडंड. म्हणजे केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने जर तुम्हाला काही पैसे दिलेले असतील तर त्यातून तुम्ही डिव्हिडंड लाभांश देऊ शकता. हे 3 आहेत, म्हणजे करंट प्रॉफिट, प्रिव्हियस इयर्स प्रॉफिट आणि मनी गिवन बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. आता नंबर 2 आहे याच्यामध्ये, डिव्हिडंड कॅन बी पेड आउट ऑफ कॅपिटल प्रॉफिट. आता वरचं जे होतं ना ते ऍक्च्युली प्रॉफिट होतं, हे त्यांनी काय म्हटलं कॅपिटल प्रॉफिट, हे रोजचं होतं रेव्हेन्यू प्रॉफिट, लक्षात घ्या. आता कॅपिटल प्रॉफिट मधून द्यायचं, पण त्याच्यासाठी काही कंडिशन्स फुलफिल केले पाहिजेत. नंबर 1, कॅपिटल प्रॉफिट तुम्हाला रिअलाइज्ड इन कॅश. याचा अर्थ काय, समजा तुमच्या कंपनीची भरपूर जमीन आहे, एक समजा 500 एकर जमीन आहे आणि त्यातली समजा 100 एकर जमीन तुम्ही विकली आणि त्याचे समजा तुम्हाला 50 करोड रुपये आले. मग त्या 50 करोड मधून तुम्ही डिव्हिडंड देऊ शकता जर पैशामध्ये तुम्हाला झाला तर. कॅपिटल प्रॉफिट म्हणजे काय, ऍसेट्स विकून तुम्ही जे काही कमवता त्याला आपण म्हणू शकतो. नंबर 2, आर्टिकल्स ऑफ असोसिएशन ऑफ द कंपनी परमिट्स डिस्ट्रीब्युशन. काय म्हणतात ते, आर्टिकल्स असोसिएशन मध्ये तशी ती परमिशन असली पाहिजे, त्याच्यामध्ये क्लॉज असला पाहिजे, प्रोव्हिजन असली पाहिजे, तरतूद असली पाहिजे. काय तरतूद, की कंपनी कॅन मेक प्रॉफिट, कंपनी कॅन डिस्ट्रीब्यूट डिव्हिडंड आउट ऑफ कॅपिटल प्रॉफिट अर्नड बाय द कंपनी इन कॅश, रिअलाइज्ड इन कॅश, अशी प्रोव्हिजन असली पाहिजे. इट रिमेन्स ऍज अ प्रॉफिट आफ्टर रिव्हॅल्युएशन ऑफ ऑल द ऍसेट्स अँड लायबिलिटीज. काय म्हणतात ते, कंपनीने ऍसेट्स रिव्हॅल्यू केले, कधी कधी करते आपण बघा ना, ऍडमिशन रिटायरमेंटच्या वेळेला आपण रिव्हॅल्युएशन करतो. येस और नो? हॅलो, Yes, sir. हा, मग त्या रिव्हॅल्युएशन केलेला जो प्रॉफिट असतो कुठला, रिव्हॅल्युएशन अकाउंटचा, प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट मधला जो प्रॉफिट असतो तो तुम्ही देऊ शकता. पुढचा अर्थ आहे, डिव्हिडंड कॅनॉट बी पेड आउट ऑफ कॅपिटल. कॅपिटल मधून, मूळ जे कॅपिटल त्याच्यातून डिव्हिडंड तुम्ही देऊ शकत नाही. कॅपिटल डिव्हिडंड कॅन बी पेड आउट ऑफ फ्री रिझर्व ऑफ द कंपनी. फ्री रिझर्व ऑफ द कंपनी म्हणजे काय म्हटलं त्यांनी, अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट जो तुमच्याकडे साठत गेलेला आहे, जो तुम्ही डिस्ट्रीब्यूट करता येऊ शकतो, त्याच्यातून तुम्ही डिव्हिडंड देऊ शकणार आहात. इथे फ्री रिझर्व म्हणजे अर्थ दिलाय बघा, फ्री रिझर्व आर अवेलेबल फॉर डिस्ट्रीब्युशन एज पर लेटेस्ट ऑडिटेड बॅलन्स शीट. म्हणजे लेटेस्ट बॅलन्स शीट जी कंपनीची आहे त्याच्यामध्ये जो फ्री रिझर्व दाखवलेला आहे त्यातून देऊ शकता. आणि कॅपिटल प्रॉफिट म्हणजे काय, कंपनीचे फिक्स्ड ऍसेट्स विकून जर तुम्हाला जास्त पैसे आले तर त्यातून देऊ शकता. आणखीन
कॅपिटल प्रॉफिट कधी होतो, समजा 10 रुपयाचा कंपनीचा शेअर आहे आणि कंपनीने तो 15 रुपयाला विकला, म्हणजे वरचे 5 रुपये सुद्धा कॅपिटल प्रॉफिट झाला. हा, त्याला जेव्हा ते सिक्युरिटीज प्रीमियम जे कंपनीने कमवलं, अर्न केलं, त्यातून सुद्धा तो देऊ शकतात. या 2 गोष्टी लक्षात ठेवा. हा, आता पुढे काय म्हणतात, हे जे बघितलं आपण, हे बघितलं सोर्सेस ऑफ डिव्हिडंड. डिव्हिडंडचे सोर्सेस काय काय आहेत, स्त्रोत, कुठून कुठून तुम्ही पैसे घेऊन तुम्ही डिव्हिडंड देऊ शकता. आता पुढचं आहे बघा, लीगल प्रोव्हिजन फॉर डिक्लेरेशन ऑफ डिव्हिडंड. आता लीगल प्रोव्हिजन काय काय आहे डिक्लेरेशन करण्याकरता. नंबर ए, कंपनीने बोर्ड मीटिंग घ्यायला पाहिजे. नंबर 1, डिव्हिडंड कॅन बी डिक्लेअर्ड ओनली ऑन रेकमेंडेशन ऑफ बोर्ड ऑफ डायरेक्टर. आपण मगाशी बघितलं, बोर्डने काय केलं पाहिजे, रेझोल्युशन पास करायला पाहिजे. कशा कशा संदर्भात. नंबर 1, रेट ऑफ डिव्हिडंड काय असणार आहे आणि किती डिव्हिडंड पे करायला पाहिजे, म्हणजे 10%, 20% वगैरे वगैरे. आणि एकूण रक्कम डिव्हिडंडचे किती असले पाहिजे, म्हणजे 50 करोड समजा कंपनीने कमवले, त्यातले 20 करोड द्यायचे का 30 करोड द्यायचे अमाऊंट. आणि मग त्याच्यानंतर रेट येणार आहे, डिवायडेड बाय नंबर ऑफ शेअर्स केलं ना तर तुम्हाला रेट येणार. बुक क्लोजर डेट ऑफ डिव्हिडंड फॉर डिव्हिडंड, डेट ऑफ अॅन्युअल जनरल मीटिंग. आता बुक क्लोजर म्हणजे काय, या तारखेच्या नंतर बुक क्लोज असणार आहे, त्याच्यानंतर शेअर जर ट्रान्सफर झाले कोणाच्या नावाने तर त्या दरम्यान तो डिव्हिडंड दिला जाणार नाही, त्याच्या आधी डिव्हिडंड देणार. असा रूल असतो की कंपनीची अॅन्युअल जनरल मीटिंग घ्यायची असेल तर एक विशिष्ट कालावधी करता बुक्स क्लोज करतात. बुक्स क्लोज करतात म्हणजे काय करतात, त्याच्यामध्ये एंट्रीज दाखवल्या जाणार नाहीत, असा याचा अर्थ आहे. डेट ऑफ अॅन्युअल जनरल मीटिंग, कधी अॅन्युअल जनरल मीटिंग घेणार आहे, का घ्यायची ती, कारण त्या अॅन्युअल जनरल मीटिंग मध्ये तर रेझोल्युशन पास करून शेअर होल्डर कडून अप्रूव्ह करून घ्यावं लागतं. बँक विथ विच अ सेपरेट अकाउंट शुड बी ओपन टू रेमिट द डिव्हिडंड अमाऊंट. डिव्हिडंड एका वेगळ्या बँकेच्या खात्यातून आपण दिलं जातं, तर ते वेगळं ओपन करायचं. मग ह्या सगळ्या करता काय करायचं, रेझोल्युशन पास करायला पाहिजे. आणि रेझोल्युशन पास करायला पाहिजे म्हणून बोर्ड मीटिंग घेतली जाते. समजतंय का मी काय म्हणतोय ते. हो सर. थँक्यू. बाकीचे काय झोपलेत काय. शेअर होल्डर्स अप्रुव्हल, शेअर होल्डर्स अप्रुव्हल पाहिजे, त्यांची मान्यता पाहिजे. डिव्हिडंड इज अप्रूव्ड बाय शेअर होल्डर्स बाय पासिंग ऑर्डिनरी रेझोल्युशन ऍट अ जनरल मीटिंग. जनरल मीटिंग मध्ये ऑर्डिनरी रेझोल्युशन तुम्हाला माहिती आहे ना, 3 प्रकारचे असतात, 11 झालेले आहे. ऑर्डिनरी रेझोल्युशन, स्पेशल रेझोल्युशन, रेझोल्युशन रिक्वायरिंग स्पेशल नोटीस. त्यापैकी ऑर्डिनरी रेझोल्युशन म्हणजे 51% किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी मान्यता द्यायला पाहिजे त्या साईडने. ओके. नंबर 2 आहे, शेअर होल्डर्स कॅन डिक्लेअर अ लोअर रेट ऑफ डिव्हिडंड दॅन व्हॉट इज रेकमेंडेड बाय बोर्ड बट नॉट हायर. म्हणजे शेअर होल्डर डायरेक्टरनी सांगितलेल्या रेट पेक्षा कमी रेट सुद्धा डिक्लेअर करायला अप्रुव्हल देऊ शकतात. पण डायरेक्टरने समजा सांगितलं 30% आणि शेअर होल्डर बोलतात 40% द्या डिव्हिडंड, तर तसं शक्य होणार नाही. डायरेक्टरने रेकमेंड केल्यापेक्षा कमीच दिलं जाणार. तर म्हणून तर बोलतो ना, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स हू लुक्स आफ्टर द or they manages the business of the company. त्यामुळे सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी तो रेकमेंड केलेला असतो. वन्स द डिव्हिडंड इज डिक्लेअर, एकला डिव्हिडंड डिक्लेअर केलं की ते कॅन्सल करू शकत नाही. कंपनी इज नॉट परमिटेड टू डिक्लेअर इट सेकंड टाइम इन दॅट इयर. पुन्हा आम्ही नंतर डिक्लेअर करू असं चालणार नाही. एकदा डिक्लेअर केलं की डिक्लेअर, मग ते कंपनीला डेट असतात. हा, नाहीतर आधीच डिक्लेअर करू नका. एकदा डिक्लेअर केल्यानंतर ते कॅन्सल करता येत नाही. हे आलं तुमचं 2 नंबर आलं. 1 नंबर बोर्ड मीटिंग, 2 नंबर शेअर होल्डर्स अप्रुव्हल, शेअर होल्डर्सची मान्यता असली पाहिजे. त्याच्यानंतर 3 येणार सेपरेट बँक अकाउंट. मग त्याच्याकरता तुमचं डिव्हिडंड ट्रान्सफर करायचं आहे तर वेगळ्या शेड्युल्ड बँकेमध्ये ते अकाउंट ओपन करून त्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर केले जाणार. त्याच्यानंतर आहे तुमचं, आता काय म्हणतात बघा, ते इथे काही कंडिशन्स वगैरे आहेत. नोटिफाय स्टॉक एक्सचेंज वेअर कंपनी सिक्युरिटीज आर लिस्टेड at least 2 days. वर्धना शांत राहायला सांगितलं. Notify stock exchange where company securities are listed at least 2 days in advance of that of meeting of the board at which recommendation of final dividend is to be considered. काय म्हणतात ते, हा सॉरी,
कंपनीचे बोर्ड मीटिंग घ्यायच्या आधी 2 दिवस, कमीत कमी 2 दिवस कंपनीच्या ज्या स्टॉक एक्सचेंज मध्ये सिक्युरिटीज ट्रेडिंग साठी लावलेल्या आहेत, लिस्टेडचा अर्थ तर ट्रेडिंग, बाइंग अँड सेलिंग करता लावलेले आहेत, त्या स्टॉक एक्सचेंजला कंपनीने सांगणं गरजेचं आहे. नंबर 2, इंटिमेट स्टॉक एक्सचेंज इमिडिएटली अबाउट डिक्लेरेशन ऑफ डिव्हिडंड आफ्टर द बोर्ड मीटिंग झाल्या त्या स्टॉक एक्सचेंजला नक्की सांगायला पाहिजे की तुम्ही बोर्ड मीटिंग घेतलेली आहे. गिव्ह नोटीस ऑफ बुक क्लोजर, बुक्स कंपनीचे बंद करायचे काही दिवस, 7 दिवसाकरता बघा. बिफोर द क्लोजरच्या आधी 7 दिवस नोटीस द्यायला पाहिजे स्टॉक एक्सचेंजला की आम्ही आता बुक्स क्लोज करणार आहोत. त्यामुळे स्टॉक एक्सचेंज ज्या घडामोडी होतात बाइंग अँड सेलिंग ऑफ कंपनीच्या शेअर संबंधी, त्याच्या एंट्रीज त्या तेवढ्या 7 दिवसात रेकॉर्ड केल्या जाणार नाही. 7 दिवस झाल्यानंतर रेकॉर्ड केल्या जाणार. क्लोज द रजिस्टर ऑफ मेंबर अँड ट्रान्सफर रजिस्टर, रजिस्टर ऑफ मेंबर काय करायचं बोलतात, क्लोज करा बोलतात. ट्रान्सफर रजिस्टर म्हणजे काय, बाइंग सेलिंग वगैरे होणार नाही एवढ्या दिवसामध्ये. इट मस्ट यूज इलेक्ट्रॉनिक मोड ऑफ पेमेंट सच ॲज ECS, इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिसेस, और NEFT as approved by RBI. काय म्हणतात ते, कंपनीने मोड ऑफ पेमेंट जो आहे काय वापरायला पाहिजे, ECS किंवा NEFT वापरायला पाहिजे. लिस्टेड कंपनी हॅज टू एक्सप्रेस द डिव्हिडंड ऑन पर शेअर बेसिस ओनली. लिस्टेड कंपनी म्हणजे नेमकं काय असतं ते वरती दिलंय बघा. लिस्टेड कंपनी म्हणजे ज्या कंपनी शेअर स्टॉक एक्सचेंज वरती विकायला लावलेले असतात, तर हे त्यांनी सांगितलं लिस्टेड कंपनी. मग त्या कंपनीने काय प्रति शेअर किती पैसे दिले जाणार आहेत हे सांगणं गरजेचं आहे. क्लिअर आहे का सगळ्यांना? हो सर. हे आहे लिस्टेड कंपनी संबंधी. आता हे खाली घेतो लिस्टेड कंपनीचं, म्हणजे तुम्हाला अभ्यास करायला सोपं पडेल. आता पुढे काय म्हणतात बघा, प्रोहिबिशन टू पे डिव्हिडंड. डिव्हिडंड पे करण्याकरता प्रोहिबिशन म्हणजे कधी नकार देता येणार नाही. कंपनी विच हॅज फेल्ड टू रिपे डिपॉझिट और एनी इंटरेस्ट ऑन डिपॉझिट कॅन नॉट डिक्लेअर डिव्हिडंड. म्हणजे कंपनीने जर डिपॉझिट घेतले असतील तर त्याच्यावरती इंटरेस्ट दिला नसेल किंवा डिपॉझिट देण्याच्या जो कालावधीमध्ये डिपॉझिट दिले नसेल कंपनी घेतलेलं, तर मात्र कंपनी डिव्हिडंड डिक्लेअर करणार नाही. आधी डिपॉझिटचे पैसे द्या, आधी इंटरेस्ट ऑन डिपॉझिट द्या, त्यानंतर पैसे राहिले तरच तुम्ही डिव्हिडंड डिक्लेअर करू शकता. म्हणजे आधी आउटसाइडरचे क्रेडिटरचे पैसे द्यायला पाहिजे, त्याच्यानंतर शेअर होल्डरला तुम्ही डिव्हिडंड डिक्लेअर करा. नो डिव्हिडंड कॅन बी डिक्लेअर्ड इफ कंपनी हॅज डिफॉल्टेड ऑन रिडम्पशन ऑफ डिबेंचर. ते चाललं. आता वरती पहिल्या नंबरमध्ये डिपॉझिट होतं, आता याच्यामध्ये म्हटलं डिबेंचर्स किंवा प्रेफरन्स शेअर्स किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन कडून कर्ज घेतलं असेल त्याच्यावरती इंटरेस्ट. साध्या भाषेमध्ये डिबेंचरचं इंटरेस्ट, प्रेफरन्स शेअर्सचं रिडम्पशनचे पैसे किंवा कोणत्याही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन करून कंपनीने जर लोन घेतलं असेल त्याचं इंटरेस्ट, जोपर्यंत कंपनी देत नाही तोपर्यंत कंपनी डिव्हिडंड डिक्लेअर करू शकत नाही. किंवा ज्यांनी असं डिफॉल्ट केलेलं आहे त्या कंपन्या डिव्हिडंड डिक्लेअर करू शकत नाहीत. अशा या 4 कंडिशन्स आहेत रिगार्डिंग काय म्हणतो आपण, लीगल प्रोव्हिजन्स फॉर डिक्लेरेशन ऑफ डिव्हिडंड. डिव्हिडंड डिक्लेअर करायला या 4 कंडिशन लक्षात घेणं गरजेचं आहे. आता लीगल प्रोव्हिजन्स फॉर पेमेंट ऑफ डिव्हिडंड. आता पेमेंटच्या संदर्भात काय आहेत बघा, तर बोलतात ते पेमेंट मगाशी बघितलेलं आहे, पेमेंट कॅश मध्येच द्यायला पाहिजे. नंबर 1. नंबर 2, डिव्हिडंड मे बी पेड बाय चेक और वॉरंट और ECS. म्हणजे तुम्ही चेकने द्या किंवा डिव्हिडंड वॉरंटने द्या किंवा मग सांगितलं NEFT इलेक्ट्रॉनिक मोडचा वापर करा तरी चालेल. जॉईंट होल्डिंग ऑफ शेअर्स. डिव्हिडंड वॉरंट शुड बी सेंड टू द रजिस्टर्ड ऍड्रेस ऑफ द फर्स्ट नेम जॉईंट होल्डर. म्हणजे जॉईंट शेअर होल्डर आहे. समजा एक्झाम्पल मी आणि माझ्या मिसेसने शेअर्स घेतले. माझं नाव आहे राजेश रायते, माझ्या मिसेसचं नाव आहे योगिता रायते. आता अल्फाबेटिकली नाव आधी कोणाचं येणार आहे, राजेश रायतेचं. त्यामुळे तो डिव्हिडंड जो आहे तो माझ्या अकाउंट मध्ये जमा होणार आहे, लक्षात घ्या. माझ्या नावाने तो येणार आहे, दोघांच्या नावाने येत नाही डिव्हिडंड. टाइम लिमिट विदिन विच डिव्हिडंड इज टू बी पेड. काय आहे टाइम लिमिट, कंपनी मस्ट पे डिव्हिडंड विदिन 30 days फ्रॉम द डेट ऑफ डिक्लेरेशन झाल्यानंतर 30 दिवसाच्या आतमध्ये डिव्हिडंड द्यायला पाहिजे. डिव्हिडंड इज पेएबल ओनली टू रजिस्टर्ड शेअर होल्डर. म्हणजे ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही त्यांना डिव्हिडंड दिले जाणार नाही. अजून रजिस्टर मध्ये नावच नाही आहे, तर ऍड्रेस कुठून येणार, कसं देणार, त्याचे डिटेल्सच नाही आहेत, त्यामुळे तोपर्यंत देऊ शकत नाही. सॉरी.
प्रेफरन्स शेअरहोल्डर्स आर एंटायटल्ड टू डिव्हिडंड बिफोर इट इज पेड टू इक्विटी शेअरहोल्डर्स. काय म्हणतात ते? नावच प्रेफरन्स शेअर्स आहे ना. प्रेफरन्स शेअरहोल्डरला इक्विटी शेअरहोल्डर्सचा डिव्हिडंड देण्याच्या आधी दिलं जातं. त्यांना दिल्यानंतर जो राहील प्रॉफिट तो डिव्हिडंड म्हणून दिला जाईल. ठीक आहे. आणि इफ शेअर्स आर हेल्ड इन इलेक्ट्रॉनिक, म्हणजे आपण ते काल बघितलं डीमॅट फॉर्म मध्ये जर असेल तर मग तो डिव्हिडंड बेनिफिशियल ओनर ऍज पर द स्टेटमेंट. बेनिफिशियल ओनर म्हणजे ज्याच्या नावाने शेअर्स आहेत, ज्याने घेतलेले त्याला दिला जाणार आहे. आणि शेअर जर फिजिकल फॉर्म मध्ये असेल तर कंपनीच्या रजिस्टर मध्ये ज्याचं नाव असणार आहे त्याला तो दिला जातो. डिफॉल्ट, कंपनी समजा जर दिलेल्या वेळेमध्ये डिफॉल्ट केलं म्हणजे डिव्हिडंड नाही दिला, मग काय करणार? प्रत्येक डायरेक्टरला पनिश केलं जाणार लिगली. आणि कंपनीला ज्या डिफॉल्ट केलेला आहे, जो डिबेंचर डिव्हिडंडची जी रक्कम आहे तेव्हा ते 12% पर annum प्रतिवर्ष सिंपल इंटरेस्ट सरळ व्याजाने तुम्हाला काय व्याजासकट मग डिव्हिडंड द्यावा लागणार आहे. If company fails to comply with any of the requirement of this section, the company and directors shall be liable to pay fine. त्यांना फाईन दिलं म्हणजे लागला जाऊ शकतं त्यांना. हे झालं काय म्हटलं आपण? लीगल प्रोव्हिजन फॉर पेमेंट. पेमेंट शब्द महत्वाचा आहे. पेमेंट आपण म्हटलेलं आहे. याच्या संदर्भात आहे पेमेंट. त्याच्यानंतर काय आहे पुढचं बघूया आपण. पुढे अनपेड ऑर अनक्लेम डिव्हिडंड. काय म्हणतात बघा ते पुढे? अनपेड अनक्लेम. अनपेड म्हणजे अजून डिव्हिडंड दिलेला नाही कंपनीने. आणि अनक्लेम म्हणजे काय? शेअर होल्डरने अजून तो क्लेम केलेला नाहीये. येते का लक्षात मी काय म्हणतोय ते? दोन्हीमध्ये थोडा थोडा फरक आहे. हा हा ओके. आता त्याच्यामध्ये बघूया आपण. Following rules govern the unpaid or unclaimed dividend. Total amount of dividend which remains unpaid or unclaimed should be transferred to unpaid dividend account opened in the scheduled bank by company. scheduled bank मध्ये एक वेगळा अकाउंट ओपन करणार. unpaid dividend account 30 दिवस वाट बघणार. The transfer should be within 7 days of end of 30 days. म्हणजे थोडक्यात काय? in other words, this transfer should happen within 37 days from the declaration of dividend. 37 दिवसाच्या आतमध्ये 30 दिवस झाल्यानंतर पुढच्या 7 दिवसामध्ये जो काही डिव्हिडंड दिला नाही तो या अकाउंटला ट्रान्सफर केला जाणार आहे. नेक्स्ट नंबर 3, विदिन 90 days of transfer of amount, the company is required to put on its website or any other website as approved by central government a statement which shows names, last known addresses and unpaid amount payable to each shareholder. ज्या ज्या शेअरहोल्डर्सला डिव्हिडंड दिलेला नाही त्या सर्वांचं एक स्टेटमेंट असणार आहे आणि ती कंपनी स्वतःच्या वेबसाईट वरती पुढचे 3 महिने 90 दिवस म्हणजे अप्रॉक्सिमेटली 3 महिने ठेवायला पाहिजे. एनी क्लेमंट टू बी अनपेड डिव्हिडंड मे अप्लाय टू कंपनी फॉर द पेमेंट ऑफ मनी क्लेम. म्हणजे कोणताही व्यक्ती ज्याला डिव्हिडंड मिळाला नाही तो कंपनीला अप्लाय करून त्याचा डिव्हिडंड क्लेम करू शकतो. पुढे any amount unpaid dividend account of the company which remains unpaid. पुढच्या 7 वर्ष जर ते अनपेड राहिला डिव्हिडंड दिला नाही गेलं तर ते डिव्हिडंड जे काही जमा झालेलं असेल ते एका दुसऱ्या अकाउंटला ट्रान्सफर करणार. जसं नाव आहे इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड. हे वेगळं अकाउंट कंपनीने ओपन करून तिकडे पैसे हलवायचे आहेत. The claimant of money have to follow certain procedure and submit necessary document to claim amount from IEPF. म्हणजे 7 वर्षानंतर समजा एखाद्या व्यक्तीला शेअर्स घेतले, त्याचा एक्सपायरी झाली, तो मेला समजा आणि त्याच्या मुलाला माहितीच नाही की त्याने वडिलांनी एवढ्या कंपनीत शेअर घेतलेले. एक 8-10 वर्षानंतर काहीतरी डॉक्युमेंट लक्षात आले ते आणि मग समजलं अरे आपल्या वडिलांनी 10 लाखाचे शेअर्स घेतलेले होते आणि त्याच्यावरती दरवर्षी कंपनी 10, 15, 20, 30% डिव्हिडंड दिलेला. हे त्या मुलाला समजल्यानंतर त्याने कंपनीला सांगून एक प्रिस्क्राइब फॉर्म भरायला पाहिजे, आवश्यक ते डिटेल सबमिट करायला पाहिजे. त्यानंतर त्या व्यक्तीचा जो मुलगा आहे त्याला ते पैसे मिळू शकतील जर तो कायदेशीर वारस असेल तर. IEPF अकाउंट हॅज सेट बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. हे अकाउंट कोण सेट करते? सेंट्रल गव्हर्नमेंट चालू केलंय 2001 पासून. एक्झाम्पल्स ऑफ सम अमाउंट टू बी ट्रान्सफर टू IEPF आर मॅच्युअर डिपॉझिट. कंपनीकडे असलेले डिपॉझिट मॅच्युअर झाले पण कोणी मागायला आलंच नाही. मॅच्युअर डिबेंचर्स ऑफ द कंपनी. कंपनीचे डिबेंचर मॅच्युअर झाले पण ते डिबेंचर मागायलाच कोणी आलं नाही. हे फार रेअर होतं, सहसा होत नाही असं, पण झालं असं तर या अकाउंटला पैसे ट्रान्सफर केले जातात. सो दिस इज व्हॉट अबाउट युअर अनक्लेम्ड अँड अनपेड डिव्हिडंड. क्लिअर आहे का सगळ्यांना?
हो सर. येस. आता आपण बघितलेलं आहे डिव्हिडंड पण घेतलं. आता इंटरम डिव्हिडंड बघून घेऊया पटकन. साधारणतः 5-6 मिनिटं आहेत. डिव्हिडंड डिक्लेअर बाय बोर्ड ऑफ डायरेक्टर बिटवीन 2 अॅन्युअल जनरल मीटिंग. 2 अॅन्युअल जनरल मीटिंगच्या दरम्यान जे डिव्हिडंड डिक्लेअर केलं जातं त्याला आपण बोलतो इंटरम डिव्हिडंड, म्हणजे अंतरिम लाभांश. आणि फायनल म्हणजे काय, अंतिम. इंटरम डिव्हिडंड इज पेड इन द मिडल ऑफ अकाउंटिंग इयर. काय म्हणतात बघा, इंटरम डिव्हिडंड हे वर्षाच्या 6 महिने झाल्यानंतर दिलं जातं. बिफोर फायनलायझेशन ऑफ अॅन्युअल अकाउंट. कंपनीचे अॅन्युअल अकाउंट फायनल करण्याच्या आधी 6 महिन्यानंतर दिलं जातं. ओपिनियन ऑफ कंपनीज ऑडिटर शुड बी टेकन बिफोर डिक्लेरेशन ऑफ डिव्हिडंड. कंपनीचा जो ऑडिटर असतो त्याच्याकडून ओपिनियन घ्यायला पाहिजे की आपण डिक्लेअर करूया का डिव्हिडंड, इंटरम डिव्हिडंड. आता इंटरम डिव्हिडंड फीचर्स आहेत बघा. इंटरम डिव्हिडंड डिक्लेअर करण्याचा पॉवर कोणाला आहे, बोर्ड ऑफ डायरेक्टरला हा पॉवर आहे टू डिक्लेअर इंटरम डिव्हिडंड. इंटरम डिव्हिडंड इज ओनली पेमेंट ऑफ ऑन अकाउंट ऑफ द होल डिव्हिडंड फॉर अ इयर. म्हणजे पूर्ण जो डिव्हिडंड दिला जातो त्याचा छोटासा पार्ट असतो हा, जो आधी दिला जातो 6 महिने झाल्यानंतर. कंपनी शुड प्रोव्हाइड डेप्रिशिएशन फॉर एंटायर इयर. कंपनीने पूर्ण वर्षाकरता डिव्हिडंड डेप्रिशिएशन प्रोव्हाइड करायला पाहिजे. अँड नॉट प्रपोर्शनेटली फॉर अ पार्ट ऑफ इयर. म्हणजे काय, पूर्ण वर्षाचं डेप्रिशिएशन चार्ज करून सुद्धा कंपनीला असं वाटतं 6 महिन्यानंतरचा जो प्रॉफिट आहे तो भरपूर आहे, तर कंपनी इंटरम डिव्हिडंड देऊ शकते. इंटरम डिव्हिडंड हा जसं आता मगाशी म्हटलं की गेल्या वर्षीच्या प्रॉफिट मधून डिव्हिडंड तुम्ही देऊ शकता. इंटरम डिव्हिडंड पाठीमागच्या वर्षातला देता येत नाही, तो करंट प्रॉफिट मधलाच द्यावा लागतो. 4 नंबर. 5 नंबर, आर्टिकल्स मध्ये तशा प्रकारचं ऑथॉरिटी असले पाहिजे की बोर्ड ऑफ डायरेक्टर कॅन डिक्लेअर इंटरम डिव्हिडंड. बोर्ड ऑफ डायरेक्टरने स्पेशल बोर्ड रेझोल्युशन डिक्लेअर करायला पाहिजे, पास करायला पाहिजे इंटरम डिव्हिडंड डिक्लेअर करण्याकरता. अमाऊंट ऑफ इंटरम डिव्हिडंड मस्ट बी क्रेडिटेड टू सेपरेट अकाउंट विदिन 5 days ऑफ डिक्लेअर केल्यानंतर 5 दिवसाच्या आतमध्ये ती रक्कम वळवायला पाहिजे दुसऱ्या अकाउंटला. आणि पुढच्या 30 दिवसाच्या आतमध्ये इंटरम डिव्हिडंड द्यायला पाहिजे. जर 30 दिवसाच्या पुढच्या आतमध्ये कोणी तो डिव्हिडंड मागितला नाही तर 37व्या दिवसाच्या आतमध्ये तो अनक्लेम डिव्हिडंडला ट्रान्सफर केला जाणार आहे. एनी अमाऊंट रिमेनिंग अनपेड फॉर 7 years इज ट्रान्सफर टू IEPF. हे मगाच जे आहे तेच पुन्हा येते आहे. शेवटचे जे 9 आणि 10 नंबर आहे तो आधीचा होता तोच होता. तर आज आपण काय बघितलेलं आहे, डिव्हिडंडचं पूर्णपणे बघितलेलं आहे. येस ऑर नो? येस सर. हा, आता पटकन अजून बघूया, एक 2-4 मिनिटं आहेत. इंटरेस्ट. इंटरेस्ट इज अ पेमेंट गिवन टू द बॉरोवर. म्हणजे जे डिबेंचर होल्डर असतात, डिपॉझिट होल्डर असतात, त्यांना दिले जातात. दॅट इज कॉल्ड एज इंटरेस्ट. म्हणजे आपण ज्याला बोलतो मराठीमध्ये व्याज. फीचर्स काय आहेत, इट इज अ प्राइस पेड फॉर प्रोडक्टिव्ह सर्व्हिसेस रेंडर्ड बाय कॅपिटल. म्हणजे ज्यांनी जे भांडवल दिलेलं आहे, पैसे दिलेले आहेत कंपनीला, त्याचा वापर कंपनी करते, पैसा कमवते, त्याच्याकरता त्यांनी मोबदला म्हणून इंटरेस्ट द्यायचा असतो. इट इज डायरेक्टली रिलेटेड टू रिस्क. हायर द रिस्क हायर द इंटरेस्ट. जेवढे रिस्क जास्त तितकं इंटरेस्ट जास्त. रेट ऑफ इंटरेस्ट इज एक्सप्रेस एज अॅन्युअल पर्सेंटेज ऑफ प्रिन्सिपल. म्हणजे मूळ रक्कमच्या पर्सेंटेज तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट 9%, 10%, 8%, जे काय असतं पर्सेंटेज मध्ये तुम्हाला एक्सप्रेस करावं लागतं. रेट ऑफ इंटरेस्ट इज डिटरमाइन कसे कसे असतात, मनी सप्लाय, फिस्कल पॉलिसी, व्हॉल्यूम ऑफ बॉरोइंग, रेट ऑफ इन्फ्लेशन, या अनेक घटकांवरती इंटरेस्टचा रेट डिपेंड करतो. इंटरेस्ट इज अ चार्ज अगेन्स्ट प्रॉफिट ऑफ द कंपनी. इवन इफ कंपनी मेक्स नो प्रॉफिट. म्हणजे कंपनीने प्रॉफिट जरी नाही केला तरी सुद्धा इंटरेस्ट द्यावा लागणार आहे. इट इज पेबल ॲट फिक्स्ड अँड जनरली प्री डिटर्मिन रेट. म्हणजे डिबेंचर इश्यू करण्याच्या वेळी आधीच त्यांनी डिसाइड केलं असतं की एवढ्या एवढ्या पर्सेंटने आम्ही डिबेंचर इश्यू करणार आहोत. म्हणजे या डिबेंचर तुम्हाला काय 8%, 9%, 10%, 15% व्याज मिळणार आहे, पसंत असेल तर घ्या, असं सरळ सरळ आधी सांगितलेलं असतं. कंपनी हॅज टू पे इंटरेस्ट इफ इट हॅज बॉरोड मनी फ्रॉम क्रेडिटर्स लाईक डिबेंचर होल्डर, डिपॉझिट होल्डर, बॉन्ड होल्डर. यांच्याकडून जेव्हा कंपनी कर्ज घेते तेव्हा त्यांना इंटरेस्ट द्यावं लागतं. मित्रांनो, शेवटचा आहे हा इंटरिम डिव्हिडंड, फायनल डिव्हिडंड. आज वाचून घ्या. काही डाऊट असेल तर दोन्ही वरती मला विचारा. उद्या नवीन शिकवण्याच्या आधी मी याची तुमची रिव्हिजन घेईन. चालेल का? येस सर. थँक्यू फॉर टुडे. ओके हो सर. ओके ओके, थँक्स.
नक्की का? हो, आता हे करतो ना, आधी स्टॉप करतो मी रेकॉर्डिंग.